शनैः मार्गेण गच्छन्ति ये नरः संयतात्मनः तेषां क्लेशो न बाधेत फलमावहे शुभम. जे लोक शिस्त, संयम आणि जबाबदारीने चालतात ना, त्यांना शनीसारखा कठीण काळही तोडत नाही. थोडं त्रास देतो पण शेवटी फळ देत असतो. आणि हा श्लोक हेच सांगतो, की आजची अडचण शिक्षा नाहीये, ती उद्याची स्थैर्याची तयारी आहे. म्हणून धनुराशीचा हा काळ नेमका काय सांगेल? हे मुळात धनुराशीचे व्यक्ती जे आहेत, ते मोकळे, सरळ आणि पुढे पाहणारे असतात. पण सध्या तुमचं आयुष्य असं म्हणतंय, की थोडं थांबा, मागे बघा आणि मगच पुढे जावा. आणि हा काळ तुमचं स्वातंत्र्य कमी करतोय असं वाटेल तुम्हाला. पण खरं म्हणजे तो एक दिशा तुम्हाला देतो आहे, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मानसिक स्थितीवरती फार प्रभाव पडेल. कारण की विचारांचा गोंधळ खूप चालू आहे, पण तुमचा हेतू स्पष्ट आहे. आता गुरु हा तुमच्याच राशीचा स्वामी आहे. त्यात तो द्विस्वाभाविक असलेल्या मिथुन राशीत वक्री आहे. त्यामुळे मन सतत 2 गोष्टीत अडकलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ एकीकडे वाटतं, की हे सोडून काहीतरी नवीन करू आणि दुसरीकडे असं वाटतं, की आधीच सुरू केलेले जे आहे, ते व्यवस्थितपणे पूर्ण करूया. यामुळे काय होतं माहिती आहे का? निर्णय लांबत जातात आणि स्वतःवरच शंका येत राहते. पण हे कमजोरीचं काही लक्षण नाहीये. हा काळ तुम्हाला विचारतो, की तू जे करतोयस ना, ते खरंच तुझ्यासाठी आहे का? आणि ह्यावरती आपण फार विचार करणं गरजेचं आहे. मग पैसा असेल, करिअर असेल, शिस्तीची सक्ती जी आहे, ही पण तुमच्यासाठी विचार करण्यासारखी सध्याच्या परिस्थितीमध्ये असेल. कारण की धनभावातून जे होणारं 4 ग्रहांचं गोचर आहे ना, ते एक गोंधळ तुमच्या कौटुंबिक जीवनात तयार करत आहे, व्यावसायिक जीवनात तयार करत आहे आणि तुम्हाला सध्या बऱ्याच जणांना पैशाची चणचण पण भासत असते. अडकलेले पैसे कधी मिळतील किंवा अडकलेला व्यवहार पूर्ण कधी होईल, याचीही सध्या तुमच्या मनामध्ये एक व्यथा चालू आहे. प्रयत्न चालू आहेत, पण काम तुमचं सध्या पुढं सरकत नाहीये. आणि हे सध्या ह्या 4 ग्रहांच्या गोचरीमुळं, याचबरोबर तुमच्या चतुर्थ भावातून होणाऱ्या शनीच्या गोचरीमुळं आणि तुमचे राशी स्वामी सध्या वक्री असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सध्या तुम्हाला फेस करावे लागत आहेत. पण असं आहे, की तुम्हाला द्वितीय भावातून जाणारं हे जे गोचरी आहेत 4 ग्रहांचे, ही स्वतःची किंमत वाढवणारं नक्कीच असेल. त्यामुळे मला असं वाटतं, की हा काळ पुढच्या महिन्याचा, हा काही कमाईचा नाही, हा काळ थोडी कमाई कशी हाताळायची हे समजून घेण्याचा आहे. त्यामुळे पैशाबाबतीत जास्त जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि तुमच्या मोकळेपणावरती पण मर्यादा येऊ शकतात. धनुराशीचा स्वभाव मोकळा असतो. पण पैसा आला की कसं होतं, की प्रवास जास्त होतो, हौस होते जास्त आणि इतर लोकांवरती, कुटुंबावरती खर्च पण होतो. पण आता परिस्थिती जी आहे ना, ती बदलते. पैसा येतो, पण लगेच मोकळा राहत नाही. आणि ह्याचं कारण असं आहे, की मग कुटुंबाच्या काही गरजा असतात किंवा भविष्यामधले काही महत्त्वाचे प्लॅन असतात आणि त्याच्यावरती तुम्ही आत्तापासूनच काम करत असता आणि अचानक येणारे खर्च जे असतात, यामुळे तुम्हाला सारखं असं वाटत राहतं, की मग मी मेहनत करतोय, पण मोकळा का नाही? असा प्रश्न येत राहणार ना. त्यामुळे सत्य हे आहे, की हा काळ तुम्हाला आनंदावर नाही, तर पाया मजबूत करण्यावर लक्ष द्यायला लावतो आहे. बोलण्यात आणि निर्णयांमध्ये सावधपणा पण गरजेचा आहे बरं का. शब्दही पैशासारखेच तुम्हाला जपावे लागतील. कारण की द्वितीय भावावर इतका ग्रह दाब वाढलाय ना, तो तुमचं बोलणं थेट परिणाम करेल. त्यामुळे इथं काळजी घेतली पाहिजे. सरळ बोलणं जे आहे ना, ते कठोर वाटू शकतं आणि मग जमणारी कामं बिघडू शकतात. आणि एक चुकीचं वाक्य जे आहे, ते मोठं आर्थिक नुकसान करू शकतं. आणि हे सर्व धनुराशीच्या व्यक्तींना लागू आहे. व्यवहारात गैरसमज पण होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, की तुम्ही क्लायंटशी चर्चा करत असता किंवा सॅलरी बाबतीत बोलणी करू शकता किंवा तुमच्या व्यावसायिक पार्टनर असतात त्यांच्याशी चर्चा करू शकता. पण तिथं अशा गोष्टींमुळे अडचणी येऊ शकतात. म्हणून हा काळ शिकवतो, की जसा पैसा तुम्ही मोजून करता तसंच तुम्ही बोलणंही जरा मोजूनच बोला. तुमचे शब्दही मोजून असले पाहिजेत. उत्पन्न टिकवण्यावर मात्र भर तुमचा वाढलेला असेल बरं का. वाढ झालेला नाहीये. हा काळ काही तुम्हाला जलद वाढ देत नाही बरं का. पण तो घसरणही होऊ देत नाही हे पण तितकंच सत्य आहे ना. त्यामुळे ज्यांना नोकरी जाण्याची भीती आहे त्यांनी लक्षात ठेवा, की नोकरी टिकून राहील. व्यवसाय ज्यांचा चालू आहे, अडचणी आहेत तरी स्थिर राहील आणि अचानक नुकसान पण टाळणार आहे. त्यामुळे हे बाहेरून थोडं कंटाळवाणं वाटेल बरं का. पण आर्थिक आयुष्यात हे तुम्हाला एक चांगलं मोठं वरदान आहेच. मग ज्या मनाला थकवणाऱ्या अडचणी असतात ना, ते अडचणींवरती मात्र तुम्हाला थोडं आवर घाला. मग यातून एक भावना निर्माण होते बरं का धनुराशीच्या व्यक्ती बाबतीत, की मी इतका कमवतो तरीही मला स्वातंत्र्य नाही का?
पण लक्षात ठेवा, धनुराशीचा माणूस हा थोडे पैसे कुटुंबावरती खर्च करतो, पण त्याची जी उधळण असते ना, ती नेहमी तत्वनिष्ठ असते. त्याचा खर्च हा तत्वनिष्ठ असतो. कधी तो असा पैसा वाया घालवत नाही किंवा कुठेही वाम मार्गाला तो पैसा खर्च करत नाही. बहुतांशी धनुराशीच्या व्यक्ती अशाच असतात. एखाद दुसरी चूक आयुष्यातून घडत असते, पण नेहमी तत्व जे आहेत, ती बरोबर असतात. आतून कुठेतरी बरोबर असतातच. आता इथे मंगळ आणि रवी तुमच्या धनभावात एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या कामाची तीव्रता मात्र वाढेल बरं का आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. नेतृत्वाची भूमिकाही येत राहते. म्हणजे उदाहरणार्थ थोडं अतिरिक्त काम असेल किंवा तुमच्याकडून एखादी टीम हँडल करायची असेल किंवा काही निर्णय घेणे असतील, तर हे सगळं काय करतात माहिती आहे का? ह्या तिन्ही गोष्टी शरीर आणि मन दोन्हीही थकवतात. त्यात मात्र चांगला विश्वास निर्माण होईल बरं का. त्याचबरोबर तुमचं नावही तयार होईल. आज जे अतिरिक्त काम आपण करत आहात ना, ते उद्या तुमचा चांगला रेफरन्स बनणार आहे. साइडमध्ये प्रोजेक्ट पण मिळतील. म्हणजे काही जण साइड बिझनेसही करत असतात आणि त्यामध्ये तुमच्या चांगल्या ओळखी तयार होतील आणि त्या ओळखींमार्फत तुमची प्रगती होईल. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींना या काळात नवीन स्किल्स किंवा साइड इन्कम शिकवणं किंवा कन्सल्टन्सी किंवा डिजिटल वर्क याकडे वळणारी जी लोकं आहेत ना, त्यांना फायदा होण्याचे संकेत आहेत. जर काही सरकारी अधिकारी असतील, क्लास 1 अधिकारी असतील, काही मोठ्या पोस्टवर असतील, त्यांना मात्र थोडं काही कारस्थानीचा त्रास जो आहे तो होऊ शकतो, की पैशामुळे येणारा ताण जो आहे तो थोडा वाढतो. सगळ्यात मोठी अडचण इथेच आहे, की तुम्ही सतत प्लॅनिंग किंवा खर्चाचं गणित योग्य करताय का? हाच प्रश्न आहे. आणि हा धनुराशीच्या बाबतीत जो ताण आहे ना, तो दिसत नाही कधी. पण तो धनुराशीला आतूनच दमवत चाललेला आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून ह्याचे उपाय काय आहेत, की प्रत्येक गोष्ट तुम्हाला कंट्रोल करता येत नाही हे स्वीकारा. दीर्घकालीन थोडे विचार ठेवा आणि स्वतःला दोष देणं थांबवा. त्यामुळे धनुराशीसाठी हा काळ काय शिकवतो? लक्षात घ्या, की धनुराशीला हे फार आधीच कळलेलं आहे बरं का मागच्या 7.5 ते 8 वर्षामध्ये, की पैसा हा आनंदासाठी नसतो. तो स्थैर्यासाठी असतो आणि स्वातंत्र्य येतं, पण ते शिस्तीतून येतं. करिअर घडतं आणि ते सुद्धा संयमातून घडतं. आज मोकळेपणा तुम्हाला कमी वाटतोय, पण उद्या तुम्ही म्हणाल ना, की त्या काळात जर मी शिकलो नसतो, तर आज टिकू शकलो नसतो. त्यामुळे हा काळ जो आहे, तो तुम्हाला काही थांबवत नाही, तो तुम्हाला तयार करतो आहे. त्यामुळे जाता-जाता माझा धनुराशीच्या व्यक्तींना सल्ला असा आहे, जर आपण मोठ्या पोस्टवरती काम करत असाल किंवा कुठलीही क्लास 2, क्लास 3 पोस्ट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये असेल, तर तिथं तुम्ही प्रत्येक कागदावर सही करताना थोडा वेळ घ्या. तो कागद समजून घ्या. मगच तुम्ही त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून अलर्ट राहून सही करा. कुठलीही जी चूक आहे, जी अनावधानाने तुमच्याकडे झालेली असेल, तर ती तुम्हाला थोडी त्रासदायक ठरू शकते. काय ह्याचं कारणच असं आहे, की सध्या शनीचं गोचर जे आहे, ते कुठेतरी तुमच्या प्रतिष्ठेवरती किंवा व्यवसायावरती, आर्थिक अडचणींवरती कुठं ना कुठेतरी तुम्हाला ते खेचून धरत आहे. ह्याच्यामुळं कसं होतं, की धनुराशीचा जो मानसिक ताण आहे, तो सध्या मागच्या महिन्यामध्ये, मागच्या दीड महिन्यामध्ये जरा जास्तच वाढलेला दिसतो आणि पुढील महिन्यामध्ये नक्कीच पुढची जी गोचरी असतील ना, ग्रहांची गोचरी, ती थोडी ह्याच्यावर शांतपणे मलमपट्टी करतील. पण तोपर्यंत तरी तुम्ही त्या अवस्थेमध्ये, त्या कठीण अवस्थेमध्ये थोडं धीर धरून राहणं फार गरजेचं असतं. त्यामुळे हा काळ तुम्हाला आठवण करून देतो, की तू कुठून आलायस आणि तुला कुठून जायचं आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या किंवा घराशी संबंधित निर्णय, मोठ्यांचं मार्गदर्शन जे आहे ना, हे फार महत्त्वाचं असतं. हे कधी-कधी तुम्हाला ओझं वाटेल बरं का, पण ह्यामुळेच तुमची मुळं घट्ट राहत असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त तुम्हाला मी हेही सांगतो पुन्हा, की हे कुटुंब भावातून होणारं जे ग्रहांचं गोचर आहे, हे तुमच्या कुटुंबातूनच मिळणारं बळ दाखवत असतं. त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. नकळत ह्या गोष्टी तुमचं ग्रहबळ वाढवत असतात आणि हे साधे आणि व्यावहारिक दृष्टिकोनातले उपाय आहेत. ह्याच्यावरतीच लोकांनी जास्त फोकस ठेवणं फार गरजेचं आहे. आणि अजून मग दुसरे काही उपाय असतील तर मग तुम्ही खाण्यावरती नियंत्रण ठेवा, नियमित व्यायाम करा. ह्या साध्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात येतात. त्यामुळे अंतिम निष्कर्ष तुमच्यासाठी असा आहे, की हा काळ थोडा स्वातंत्र्य कमी करतो बरं का. पुढचा महिना स्वातंत्र्य कमी जाणवेल, पण जबाबदारी पण वाढलेली दिसेल. पण लक्षात घ्या, हा काळ तुम्हाला थोडं स्थिरतेकडे नेतो आहे. तुम्हाला आतून थोडं जाणवायला पाहिजे. भविष्यासाठी मजबूत बनवतोय हे पण तुम्हाला जाणवलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी तुम्हाला एक संकेत देतो आहे. त्यामुळे धनुराशीचा माणूस ह्या काळात काही पळत नाही बरं का. तो थांबून स्वतःला समजून घेतो आहे आणि जेव्हा तो पुन्हा धावायला लागेल ना, तेव्हा तो योग्य दिशेने नक्कीच धावेल.
त्यामुळे मित्रांनो, एक लक्षात घ्या, अशी एक बॅलन्स्ड आणि समतोल साधणारी ग्रहस्थिती जी आहे, ती धनु राशीसाठी आहे. अडचणी येतील, त्या येत असतातच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. पण त्यातून मार्ग दाखवणारे तुमचे राशी स्वामी गुरु पण आहेत. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.